नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आषाढ महिना सुरू झाला की कापण्या ह्या झाल्याच पाहिजेत. मला आठवतं आहे मी लहान असताना आमच्या गावी, माझं सातारा गाव आहे आणि साताऱ्याला मी गेली की आम्ही सुट्टीत गेली की आमची काकू कापण्या तळायची आणि त्या इतक्या चहाबरोबर खायला मला लहानपणी मजा वाटायची ना. आषाढ महिना आला की मला ती आठवण येते की काकू आपल्याला कापण्या करून द्यायच्या. तर मी त्या तिच्याकडनं तेव्हाच विचारून कशा करतात ते मला काकूने माझ्या सांगितलेल्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग साहित्य आणि कृती बघूया. गव्हाच्या आणि गुळाच्या केल्या जातात. खुसखुशीत कापण्या होण्यासाठी मला तिने ट्रिक सांगितलेली की खुसखुशीत व्हायचे असतील तर थोडं बेसन पीठ घालायचं असतं. 2.5 वाट्या मी हे आपण कुठल्याही घरातल्या वाटीने तुम्ही माप घ्या. 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी बेसन, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा ह्याच्यात सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप आणि त्याला म्हणजे 1 वाटीला 1 चमचा तेल, याप्रमाणे मोहन म्हणून तेल ठेवले आणि तळण्यासाठी तेल आणि वरून लावायला खसखस. ह्या सगळ्या ह्याच्यात गुळाच्यात म्हणजे 3 वाटीला 1 वाटी गूळ, कारण 2.5 वाटी आणि हे अर्धा 3 वाटी होते प्रमाण. याला 1 वाटी गूळ. तर गूळ पहिल्यांदा वितळून घ्यायचा पाण्यात. तर पहिलं आपण तो गूळ गरम करून गुळाचं पाणी करून घ्या. आपल्याला कापण्यांचं पीठ भिजवण्यासाठी गूळ वितळून घ्यायचं आहे. 1 कप पाणी आणि 1 कप गूळ, कारण 3 कपाला 1 कप गूळ लागतो. ज्या कपाने तुम्ही माप घेतलं आहे त्याच कपाने किसून गूळ घ्यायचा आहे. बस हा गूळ आता मी गरम पाण्यात वितळून घेतला आहे. जास्त उकळवून पाक करायचा नाही. गॅस बंद करते. हा गूळ पाण्यातनं वितळून थंड होईपर्यंत आपण पिठाची तयारी करू. हे गुळाचं पाणी गार होईपर्यंत पिठाची तयारी करू. 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी चाळून. त्याच्यात हे अर्धा कप बेसन पीठ. कुठलाही गोड पदार्थात चवीप्रमाणे मीठ घालते. त्याच्यानंतर गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे ही सुंठ पावडर 1 चमचा आणि अजून त्याला चवीचं ही बडीशेपचे कुटून घेतलेलं 1 चमचा. हे सगळं मिश्रण पहिलं एकत्र करायचे. आणि याच्यात मी इकडे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. 3 चमचे तेल टाकायचे. ते मी जवळ घेऊन कढईत गरम करायचं. या 3 वाटीला 3 चमचे तेल मी ते गरम करायला ठेवलं आहे. तळायला नंतर लागणार. 1, 2 आणि 3. आता हे सगळं एकत्र पहिलं पिठाला ते तेल चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली खुसखुशीत कापणी व्हायला मदत होते. मी गाळून घेतला आणि आता बघा गार झाले. आता हे थोडं थोडं टाकत गुळाचं पाणी टाकत घट्ट गोळा मळायचा आहे. पातळ करायचं नाही. असं थोडं थोडं मी पाणी टाकत हे घट्ट गोळा मळून घेते. हे बघा मी जवळजवळ याला म्हणजे 3 वाटी आपलं पीठ होतं त्याला हे जे मी 2 वाटी घेतलं तेवढ्यात बरोबर बसलं, एक्स्ट्रा लागलं नाही. पण जर काही कारणाने तुमचं जर पाणी कमी झालं असेल तर तुम्ही साधं कोमट पाणी घेऊन मळू शकता. असा हा गोळा आता मी सगळा एक करून घेते. बरोबर झाला. एवढं घट्ट ते हवं आहे. फक्त 5 मिनटं ह्याला रेस्ट करायचं आहे. तोपर्यंत 5 मिनटं रेस्ट झाली की याच्या कापण्या लाटून घ्या. 5-10 मिनटं झालेत रेस्ट केलं आहे. आता काय करायचं, आपण ह्याच्या पहिल्या कापण्या करून घेऊया. तर मी 1 गोळीचे दाखवते आणि बाकी सगळ्या अशा करून घ्यायचे. हे बघा या कापण्या लाटताना ऑलरेडी त्यात तेल गूळ सगळं असतं. पीठ घ्यायचं नाही. पीठ घेतल्या तर तुमच्या कापण्या व्यवस्थित होणार नाही. तर आता हेच लाटताना याला खसखस लावायची सगळी बाजूनी आणि म्हणजे ती पिठात बरोबर लागते. त्याच्या दुसऱ्या बाजूनी पण खसखस लावून
आपल्याला ह्याची कापणी लाटायची। आता आपल्याला खूप कुरकुरीत हवे असेल तर कापणी तुम्ही पातळ करा, आणि जर खुसखुशीत आणि आतून अशी नरम चहाबरोबर खायला मस्त आवडत असेल तर थोड्या जाड ठेवायच्या, खूप जाडही नाही खूप पातळही नाही। तर मी खुसखुशीत करणार आहे, जास्त पातळ करणार नाही। दाखवते तुम्हाला मी एक लाटून। बस एवढ्या पद्धतीने मी ही जाड करणार, आणि मग आता त्याला कापून घेणार। पहिला चौकोनी आकार देणार, जास्त मोठ्या पण नाही करायच्या। या पद्धतीने करून याला मी शंकरपाळीसारखा आकार देणार, डायमंड शेप। हे बघा या साईजमध्ये मी केलेली आहे। पुन्हा एक दाखवते, आणि मग अशा सगळ्या लाटून, आता थोड्या प्रमाणात असेल तर आपण लाटाही तळल्या जातात। मी एकीकडे तापत ठेवते तेल कढईत, या कापण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला जी वरतून खसखस लावतात ना, त्यामुळे त्या इतक्या मजेशीर आणि छान दिसतात ना। जसं आपण अनारसे पण आपल्याला त्याची खसखस लावल्यामुळे आवडतो, तसंच त्या खसखस लावल्यामुळे त्याचं इतकं छान, बघायलाही छान वाटतात आणि खायलाही छान वाटतात। हे बघा आता अशी मी दुसरी एक लाटली, एकीकडे तापत ठेवते। तेल तापल्यावर थोड्या थोड्या तळत तळत पण लाटता येईल। थोड्या असल्या तर तुम्ही दोन्ही एका वेळी करू शकता, आणि खूप प्रमाणात असेल तर थोड्या थोड्या घेऊन लाटून तुम्हाला तळायच्या। हे बघा अजिबात पिठाचीही गरज लागत नाही आहे लाटताना। झालं, साधारण एवढ्या पद्धतीने लाटून घ्यायची, आणि आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायच्या। हे बघा तुम्हाला मी एक दोन दाखवते, इतक्या जाडीच्या मी केल्या। आता मी सगळ्या करून कापून घेते, आणि मी कशा तळायच्या ते दाखवलंय। तापलं का बघायचं। हे बघा, हे तापल्याशिवाय आधी टाकायचं नाही। जर तुमचं तेल तापलं नसेल तर त्या चांगल्या तळल्या नाही जात, आणि गूळ असल्यामुळे कधी कधी वरून जळल्यासारख्या होतील। त्या तापले तेल, आता गॅस मंद करायचा आहे, आणि याच्यात आपल्या या कापण्या जास्त पण गर्दी नाही, थोड्या थोड्या यात सोडायच्या, म्हणजे त्याला असं सगळीकडे मोकळ्या अशा फिरता येईल अशा ठेवायच्या, आणि मंद गॅसला सतत अशा ढवळून म्हणजे सगळ्या बाजूनी छान तळल्या जातात। मंद गॅसवर भाजायच्या। जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर लवकर त्या लाल दिसतील, पण आतून कच्च्या राहतील, आणि अशा थोड्या थोड्या टाकल्या तर सुटसुटीत छान तळल्या जाणार। गर्दी केली तरी त्या नीट तळल्या नाही जाणार। आणि आता ह्या परत ह्याची प्रोसेस गरम असल्या, गूळ पण गरम असतो, तर अजून त्याचा रंग बदलेल। इतपत तळून या मी आता काढते, आणि अशा पद्धतीने सगळ्या तळून घेते। हे बघा आपल्या सगळ्या कापण्या तयार झाल्या।
आणि हे बघा किती कुसकुशीत, म्हणजे आत्ता तोडली नरम आणि जशी जशी गार होईल, कारण गूळ आहे, गूळ लवकर गार होत नाही आणि गार झाल्यावर तो कडक होणार. पण ही मी गार एक दाखवते तुम्हाला. ही बघा किती आतून छान हे झाली आहे, छान शिजली गेली आणि कुसकुशीत आहे, कडकडीत नाही झाली आहे. तर अशा तुम्ही ह्या पद्धतीने जरूर करून बघा. अशा ह्या आपल्या आषाढाच्या कापण्या तयार झाल्या आणि त्या गार झाल्यावर एकदम खुसखुशीत लागणार. आत्ताच झाल्यात आणि मी तुम्हाला लगेच दाखवते, तरीही त्या खुसखुशीत तोडल्यावर दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने बघा तुम्ही 2 ते 3 वाटीत आपल्या घरात एक 4-5 दिवस मुलांना सहज खायला होतील आणि घरच्या पदार्थात, त्याच्यासाठी काही मेहनत घ्यायची तयार नाही. तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, किंवा तुम्ही अजून काय वेगळ्या पद्धतीने करत असाल तेही मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि असाच तुम्ही पण आषाढ तळा, खाऊ घाला मुलांना आणि आनंदी राहा. माझ्या ह्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.